नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी ग्रामरचे 100 प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल, आरोग्य भरती असेल, जिल्हा परिषद भरती असेल, जिल्हा न्यायालय भरती असेल, या सर्वांसाठी खूप महत्त्वाचे आहेत। हे सर्व प्रश्न सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहेत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, त्या काळी रोज पाऊस पडत असे हे वाक्य खालीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे? त्या काळी रोज पाऊस पडत असे हे वाक्य कोणत्या काळाचं वाक्य आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, हे वाक्य रीती भूतकाळाचं हे वाक्य आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात, पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नीर या ठिकाणी पाणी या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात, तो पक्षी किती वेळा तिथेच बसला आहे या वाक्यामधला तो हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे? या वाक्यामधला तो हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सर्वनाम या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 4 पाहूयात, माळी या शब्दाचं अनेक वचन रूप खालीलपैकी काय होईल? माळी या शब्दाचं अनेक वचन रूप खालीलपैकी काय होईल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 माळी या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 5 पाहूयात, कठीण परीक्षा पार करणे हा एक अर्थ आहे, या अर्थाचा वाक्यप्रचार पुढीलपैकी कोणता आहे? कठीण परीक्षा पार करणे या अर्थाचा वाक्यप्रचार पुढीलपैकी कोणता आहे? तर कठीण परीक्षा पार करणे म्हणजे अग्निदिव्य करणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 6 पाहूयात, खाली दिलेल्या शब्दापैकी आपल्याला एक शब्द असा ओळखायचा आहे जो बाकीच्या शब्दाशी समान अर्थाशी तो जुळत नाही। तर आपल्यासमोर 4 शब्द आहेत, यापैकी आपल्याला एक असा शब्द ओळखायचा आहे जो बाकीच्या शब्दाशी समान अर्थाशी जुळत नसलेला शब्द असेल। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विप्र या ठिकाणी आपला वेगळ्या अर्थाचा शब्द असेल। प्रश्न क्रमांक 7 पाहूयात, दीदीचे बाबा रात्रीच आले या वाक्यामध्ये क्रियेविषयक अधिक माहिती सांगणारा शब्द कोणता आहे? दीदीचे बाबा रात्रीच आले या वाक्यामध्ये क्रियेविषयक अधिक माहिती सांगणारा शब्द पुढीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रात्री या ठिकाणी आपले योग्य शब्द असेल। प्रश्न क्रमांक 8 पाहूयात, सगळेच मुसळ केरात या म्हणीचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे। सगळेच मुसळ केरात या म्हणीचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सर्व मेहनत वाया जाणे या ठिकाणी आपला या म्हणीचा योग्य अर्थ असेल। प्रश्न क्रमांक 9 पाहूयात, पुढील वाक्यातील आपल्याला प्रश्नार्थक वाक्य ओळखायचे। आपल्यासमोर 4 वाक्य आहेत, या वाक्यातून आपल्याला प्रश्नार्थक वाक्य निवडायचं आहे। तर ऑप्शन क्रमांक 1 तुझे नाव काय आहे हे वाक्य प्रश्नार्थक वाक्य या प्रकारचं हे वाक्य आहे। प्रश्न क्रमांक 10 पाहूयात, गुपचूप जेवण करून घे या वाक्याचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे। गुपचूप जेवण करून घे हे एक वाक्य आहे, या वाक्याचा आपला प्रकार ओळखायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 हे आज्ञार्थी वाक्य या प्रकारचं हे वाक्य आहे। प्रश्न क्रमांक 11 पाहूयात, द्वितीय हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं विशेषण आहे? द्वितीय हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं विशेषण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क्रमवाचक विशेषण या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 12 पाहूयात, अखेर दरोडेखोरांनी सर्वांना हूल दिली यामधील या वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। दरोडेखोरांनी सर्वांना हूल दिली, तर या ठिकाणी वाक्यप्रचार हूल दिली, तर हूल देणे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। हूल देणे। तर विद्यार्थी मित्रांनो, हूल देणे म्हणजे चकविणे, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 13 पाहूयात, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या म्हणीचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे। ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे।
तर ऑप्शन क्रमांक 2 उपकार कर्त्याच्या उपकाराची जाणीव ठेवून त्याचे गुणगान करणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ असेल. प्रश्न क्रमांक 14 पाहूयात. अडचणी वाचून उपाय सुचत नाही या वाक्यामध्ये आपला शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे. अडचणी वाचून उपाय सुचत नाही या वाक्यामध्ये आपल्याला शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 व्यतिरेक या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 15 पाहूयात. दुरून डोंगर मन आपल्याला पूर्ण करायचे आहे. दुरून डोंगर मन आपल्याला पूर्ण करायचे आहे. तर या रिकाम्या जागेमध्ये कोणता शब्द येईल? तर दुरून डोंगर साजरे या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 16 पाहूयात. मला मुलगा या ठिकाणी रिकामी जागा आहे. या रिकाम्या जागेमध्ये पुढीलपैकी कोणता शब्द येईल? मला मुलगा. तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 पसंत या ठिकाणी आपला योग्य शब्द असेल. प्रश्न क्रमांक 17 पाहूयात. मिश्र वाक्याचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. तर या ठिकाणी 4 शब्द आहेत, 4 वाक्य आहेत. या 4 वाक्यापैकी आपला मिश्र वाक्य ओळखायचं आहे. तर मिश्र वाक्याचा पर्याय तर ऑप्शन क्रमांक 3 मी जेवलो नाही कारण मला उपवास आहे या ठिकाणी आपलं मिश्र वाक्य असेल. प्रश्न क्रमांक 18 पाहूयात. त्याचा जीव या ठिकाणी एक रिकामी जागा आहे. या रिकाम्या जागेमध्ये खालीलपैकी कोणता शब्द असेल? त्याचा जीव डॅश लागला कारण पैसे परत मिळतील की नाही हे कोणालाच माहीत नव्हते. या रिकाम्या जागेमध्ये कोणत्या प्रकारचा शब्द असेल? त्याचा जीव टांगणीला लागला. ऑप्शन क्रमांक ए या ठिकाणी या रिकाम्या जागेमधला शब्द असेल. प्रश्न क्रमांक 19 पाहूयात. राष्ट्र प्लस इतिहास पुढीलपैकी आपलं योग्य उत्तर कोणतं असेल? राष्ट्र प्लस इतिहास या ठिकाणी आपलं योग्य उत्तर पुढीलपैकी कोणतं असेल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक राष्ट्र प्लस इतिहास राष्ट्रीय इतिहास या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 20 पाहूयात. शक्य कर्मणी या ठिकाणी योग्य उदाहरण आपल्याला ओळखायचं आहे. आपल्यासमोर 4 वाक्य आहेत. या 4 वाक्यापैकी आपल्याला शक्य कर्मणी यांचं उदाहरण ओळखायचं आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 बाबांना आता चालवते हे वाक्य शक्य कर्मणीचं वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 21 पाहूयात. खालील शब्दापैकी कोणती एक जात आहे जी विकारी जात? या ठिकाणी आपल्यासमोर 4 पर्याय आहेत. या 4 पर्यायापैकी कोणती एक शब्दाची जात आहे ती विकारी जात या प्रकारची जात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 विशेषण ही जात विकारी या प्रकारची ती जात आहे. प्रश्न क्रमांक 22 पाहूयात. निद्रिस्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? निद्रिस्त या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. तर निद्रिस्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जागृत या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 23 पाहूयात. मला परीक्षेमध्ये प्रश्न माहीत होता. या ठिकाणी एक रिकामी जागा आहे. परीक्षेमध्ये उत्तर आठवत नव्हते. योग्य उभयनवी अव्यय आपल्याला ओळखायचा आहे. मला प्रश्न माहीत होता पण त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 पण या ठिकाणी या रिकाम्या जागेमधला शब्द असेल. प्रश्न क्रमांक 24 पाहूयात. शिक्षकांनो आपापल्या वर्गामध्ये जा या वाक्यामध्ये शिक्षक शब्दाला जोडून आलेली विभक्ती खालीलपैकी कोणती आहे? मुलांनो. शिक्षकांनो आपापल्या वर्गामध्ये जा या ठिकाणी शिक्षकांनो कोणत्या प्रकारची विभक्ती असेल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 संबोधन विभक्ती या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 25 पाहूयात. मारक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? मारक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? तर मारक या शब्दाचा तारक या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 1 पाहूयात. खाली दिलेल्या शब्दाच्या नामापैकी आपल्याला सामान्य नाम याचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. खाली आपल्यासमोर 4 शब्द आहेत. या 4 शब्दापैकी आपला सामान्य नामाचा प्रकार ओळखायचा आहे. तर सामान्य नाम कोणता असेल? तर पुरुष या ठिकाणी सामान्य नाम असलेला पर्याय होईल. प्रश्न क्रमांक 2 अंग काढणे हा एक वाक्यप्रचार आहे. तर योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. अंग काढणे. तर अंग काढण्याचा योग्य अर्थ ऑप्शन क्रमांक 1 एखाद्या कामामधून माघार घेणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ असेल. प्रश्न क्रमांक 3 पाहूयात. धनको या शब्दाचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? धनको या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे. धनको. तर धनको म्हणजेच पैसे देणारा. ऑप्शन क्रमांक ए या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 4 पाहूयात. पुढील वाक्यामध्ये आपल्याला साध्या वर्तमान काळाचं वाक्य ओळखायचं आहे. साध्या वर्तमान काळाचं वाक्य ओळखायचं आहे.
मी सिनेमा पाहतो हे वाक्य साध्या वर्तमान काळाचं हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 5 पाहूयात. प्रत्ययरहित मूळ क्रियावाचक शब्दाला खालीलपैकी काय म्हणतात? प्रत्ययरहित मूळ क्रियावाचक शब्दाला पुढीलपैकी काय म्हणतात? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 धातू या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 6 पाहूयात. पुढीलपैकी आपल्याला अर्धस्वर ओळखायचा आहे. पुढील पर्यायापैकी आपल्याला अर्धस्वर कोणकोणते आहेत ते ओळखायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, वरीलपैकी सर्व हे अर्धस्वर आहेत. प्रश्न क्रमांक 7 पाहूयात. आवृत्तीवाचक संख्या विशेषण वाक्य आपल्याला ओळखायचे. आवृत्तीवाचक संख्या विशेषण कोणत्या एका वाक्यामध्ये वापरलेलं आहे ते वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. आवृत्तीवाचक. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 दुप्पट पगार देऊनही माणसं भेटत नाही हे वाक्य आवृत्तीवाचक संख्या विशेषण या प्रकारचं हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 8 पाहूयात. जो वेगाने धावेल तोच सर्वात आधी पोहोचेल हे वाक्य कोणत्या प्रकारचं हे वाक्य आहे? जो वेगाने धावेल तोच सर्वात आधी पोहोचेल हे वाक्य कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? तर हे वाक्य मिश्र वाक्य या प्रकारचं हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 9 पाहूयात. ती खूप हुशार आहे या वाक्यामध्ये हुशार हा शब्द याचा कोणत्या प्रकारचा विशेषणाचा प्रकार आहे? ती खूप हुशार आहे या वाक्यामध्ये हुशार हा शब्द कोणत्या प्रकारच्या विशेषणाचा प्रकार आहे? हुशार. तर हुशार हा शब्द गुण विशेषण या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 10 पाहूयात. व्यंजनामधला मुख्य महाप्राण वर्ण खालीलपैकी कोणता आहे? व्यंजनामध्ये मुख्य महाप्राण वर्ण पुढीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ह या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 11 पाहूयात. दोन वाक्यांना किंवा दोन शब्दांना जोडणारा शब्दसमूहाला पुढीलपैकी काय म्हणतात? दोन वाक्यांना किंवा दोन शब्दांना जोडणारा शब्दसमूहाला पुढीलपैकी काय म्हणतात? तर दोन वाक्य किंवा दोन शब्दांना जोडणाऱ्यांना ऑप्शन क्रमांक उभयान्वयी अवयव या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 12 पाहूयात. काल मला बरे वाटत नव्हते या वाक्यामध्ये काल हा शब्द पुढीलपैकी कोणत्या जातीचा शब्द आहे? काल मला बरे वाटत नव्हते या वाक्यामधले काल हा शब्द पुढीलपैकी कोणत्या जातीचा शब्द आहे? तर काल हा शब्द क्रिया विशेषण या जातीचा तो शब्द आहे. प्रश्न क्रमांक 13 पाहूयात. केलेले उपकार न जाणणारा शब्द समूहाबद्दल योग्य शब्द आपल्याला निवडायचा आहे. केलेले उपकार न जाणणारा. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 14 पाहूया. लिंबू हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधला शब्द आहे? लिंबू हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधला शब्द आहे? लिंबू. तर लिंबू हा पोर्तुगीज या भाषेमधला तो शब्द आहे. प्रश्न क्रमांक 15 पाहूयात. गयावया करणे हा एक वाक्यप्रचार आहे. योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. गयावया करणे. तर गयावया करणे म्हणजे केविलवाणी विनंती करणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 16 पाहूयात. सुवर्ण महोत्सव किती वर्षांनी साजरा करण्यात येतो? सुवर्ण महोत्सव किती वर्ष पूर्ण झाल्यावर साजरा करण्यात येतो? सुवर्ण महोत्सव. तर विद्यार्थी मित्रांनो, सुवर्ण महोत्सव हा 50 वर्ष पूर्ण झाल्यावर तो साजरा करण्यात येतो. प्रश्न क्रमांक 17 पाहूयात. संबंधी सर्वनाम असलेलं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. संबंधी सर्वनाम असलेलं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 18 पाहूयात. मनोरथ या शब्दाचे आपल्याला संधी विग्रह करायचा आहे. मनोरथ. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 19 पाहूयात.
सर्वांनी व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.